कोणतीही वस्तू तुम्ही विकत घेता तेव्हा तिला ॲडिशनल खर्च किती आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. कोणतीही मोठी वस्तू आपण घेतो तेव्हा तिचा खर्च तिथेच थांबत नाही. अगदी कॉमन उदाहरण आहे गाडीचं. एकदा गाडी घेतली तरी तिचा इन्शुरन्स, पेट्रोल, मेंटेनन्स ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च वाढतो आणि जेवढी गाडी महाग तेवढाच तिचा ह्या सगळ्या वस्तूंचा खर्चसुद्धा जास्त, हे तुम्हाला मी सांगायला नको. आणि फक्त गाडीचीच नाही तर महिलांसाठी साडीची सुद्धा तीच गोष्ट आहे. आपण साडी घेतो तेव्हा तिच्यासोबत तिचा मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊजचा खर्च गृहीत धरायला आपण विसरतो. बऱ्याच वेळा साडी 500 रुपयांची आणि साधा ब्लाऊज शिवला तरी शिलाई मात्र 500 रुपये, अशी अवस्था मी जिथे राहते तिथे आहे. घराचं सुद्धा तसंच असतं. एक वस्तू आली की तिच्यासोबत पाहुणे म्हणून इतर खर्चसुद्धा येतात. म्हणूनच प्रत्येक वेळी एखादी गोष्ट घेताना तिचा पुढचा खर्च आपल्याला झेपणार आहे का याचा विचार करूनच ती घ्यायची. 8वा पॉईंट हा आहे की आपल्या मनामध्ये ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे की माझ्यासाठी पुरेसं म्हणजे इनफ काय आहे. आपण किती जरी कमावलं आणि किती जरी विकत घेतलं तरी ते कमीच वाटतं जोपर्यंत आपण आपली एक फिनिश लाईन ठरवत नाही.